ज्येष्ठ नागरिक संघांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही आपल्या पुढे उभं राहिलेलो आहे. माझं नाव विजय देशपांडे. मुख्य मुद्दा अंदाज असा आहे की आम्ही जे विरुद्ध गणपती उत्सवामध्ये आणि इतर दिवशी वर्षभर डीजे जे वाजवले जातात कर्कश आवाजामध्ये, त्यामुळे त्या परिसरातील नागरिक, लहान मुलं, आजारी माणसं, हॉस्पिटल्समधले रुग्ण आणि घराच्या खिडक्या यासुद्धा थरारल्या जातात. कानाचे पडदे हे थरारले होतात आणि या दृष्टिकोनातून आपण याच्यावर कडक निर्बंध लावावेत. मागच्या आठवड्यामध्ये आमच्या निदर्शनास असं आलं, वाचनात असं आलं, दैवज्ञ समाजामध्ये काही गणेशोत्सव मंडळ एकत्र जमलेली होती आणि त्याने हा निर्णय घेतला की आमची ही मजा आहे आणि आम्ही हे वाजवणार. तर या दृष्टिकोनातून प्रशासनाने कडक हे करावं. केवळ गणेशोत्सवच नव्हे तर केव्हाही सार्वजनिक रस्त्यावर हे जे आवाजाचं कर्कश जे काही हे होतं, प्रदर्शन होते, त्याच्यावर कायम बंदी आणावी. आणि या संदर्भामध्ये जर कोणी ऐकत नसेल डीजे वगैरे त्याचं जप्त करावे, त्याला दंड करावा. आणि नागरिकांना असे आव्हान आहे की या संदर्भामध्ये जो नागरिक शासनाला मदत करेल, कारण 112 नंबरवर, कारण माझा तो अनुभव आहे, मी 112वर हे केला, 5 मिनिटामध्ये तो डीजे बंद पडला आणि मला विचारलं पुन्हा की तुमचं समाधान झालं आहे का. तर असे जी व्यक्ती हे करेल त्याला तुम्ही जो डीजेवरचा दंड कराल त्याला तुम्ही हे त्यांना बक्षीस द्या, जेणेकरून शासनाला मदत होईल सामान्य नागरिकाची. एवढंच माझं सांगणं आहे. मी निवेदन आणलेले, मी आपल्याला निवेदन देतोय. धन्यवाद. गणेशोत्सवासाठी मीटिंग घ्या. जर प्रशासनाला गणेशोत्सवाच्या बाबतीत गांभीर्य नसेल तर आम्हाला तसं स्पष्ट करावं. आम्ही इथनं पुढे मीटिंगसाठी मागणी करणार. कारण मंडळं वाट बघत असतात, काही गोष्टी ठरवायच्या असतात प्रत्येकांना. या सगळ्या गोष्टी आपण ठरवण्यासाठी अनेक वेळा आम्ही मंडळांच्या माध्यमातून प्रशासनाकडे येत असतो, तरी देखील प्रशासन याला केराची टोपली दाखवतंय. आज जी मीटिंग झाली ती खूप आधी व्हायला पाहिजे होती. अनेक मंडळांना वाद्य ठरवायचे असतात, मंडपाचे परवाने असतात, बाकीच्या अनेक गोष्टी असतात. जर गणेशोत्सव योग्य पद्धतीने साजरा करायचा आहे तर त्याला दोन्ही बाजूनी हात मिळवणी आली पाहिजे. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की काही ठळक मुद्दे आहेत ज्या प्रशासनाने आपण घालून दिलेले, की या गणेशोत्सवाच्या कालावधीत एक खिडकी योजना ही वारंवार आम्ही गेले 3-4 वर्ष मागणी करतोय की 3-4 वर्षापासून एक खिडकी चालवल. म्हणजे तुम्हाला आता सुद्धा आपण समर्थ मंदिरचा रोड आता चालू केलेला आहे. तर कोल्ड बीचला आपण पॅचिंग करतोय, ते सुद्धा आपण टार्गेट ठेवून गणपती विसर्जन आणि गणपती येणारं आगमन हे डोळ्यासमोर ठेवून आपण नियोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे जे नरेंद्रदादांनी सांगितलं की जे पहिले रस्ते ज्यांनी केले त्यांच्याकडनं जिथं खड्डे पडले असतील किंवा काही त्यांच्याकडनं पूर्वजन निश्चित केलं जाईल. याचप्रमाणे उद्या आपण पेपर डिक्लेरेशन तुम्हाला नगरपालिकेमार्फत येईल की उद्यापासून आपण परमिशन द्यायला आपण सुरुवात करतोय. तर त्याचे सुद्धा आपले कलेक्टर सर आता तुम्हाला एक खिडकीचं नियोजन करून देतील. आता सर म्हणले की आम्ही करून देतो. या व्यतिरिक्त काही गोष्टी लागणार असेल तर आपण पर्सनली बोला. आपण सगळ्यांनी मिळून एकत्र सण साजरी करायचा आहे. प्रशासनाला बरोबर प्रशासन नेहमी साथ देतं. यावेळेस आपण सुद्धा त्यांना अजून तसे सहकार्य करायचं एवढंच सांगतो. पार्किंग व्यवस्थेबाबत आपण बोललात, निश्चितच ही सूचना स्वागतार्ह आहे. माजी आणि आजी दोन्हीही शहर वाहतूक शाखा प्रमुख या ठिकाणी आहेत. निश्चित आम्ही इथे पार्किंग स्लॉट जे आहेत त्यांचं आपण पाहणी करू, त्यांनी त्या ठिकाणी पार्किंग बाबतची व्यवस्था करू. आणि अगोदरपासूनच एक सोशल मीडियावर व्हिडिओ आपण सोशल मीडियावर व्हायरल करू, जेणेकरून जे काही मंडळांचे देखावे आहेत, की गणपती बाप्पाच्या दर्शनाला येणारे लोक आहेत, मिरवणुकीमध्ये सहभागी होणारी लोक आहेत, त्यांना अगोदरच कळेल की पार्किंग कुठं करायची. त्याचबरोबर आपण म्हटलं की मंडळातले कार्यकर्ते परत जाताना दुकानं बंद असतात, म्हणजे हॉटेल वगैरे बंद करू नये, चौपाटी सुरू ठेवावी.
आम्हाला काहीच हरकत नाही, कारण एवढ्या रात्री परत आल्यानंतर तुमच्या घरचे पण तुम्हाला जेवायला देतील. तर तुमच्यासाठी चौपाटी आपण सुरू ठेवू, काहीच त्याच्याबद्दल आम्हाला आक्षेप असायचं कारण नाही. आमची कळकळीची विनंती हीच आहे, का बरं, म्हणजे आपण जसं दरवेळेला वेगवेगळे अधिकारी बघतो, माझा यावेळेचा 3रा गणेशोत्सव आहे, पण मी आल्याला कलेक्टर सरांना म्हटलं की मला कराड दत्तक दिलेलं असतं. माझ्या सुदैवाने मी इथं आले आणि गणेश मंडळाच्या ज्या व्यथा होत्या सेम आहेत सर, सेम. काय पाहिजे, एकमेव मागणी प्रामुख्याने असते ती म्हणजे डीजेला परवानगी द्या. हो, मी म्हटलं ना आम्ही देतो परवानगी, पण एक पण फोन आला नाही पाहिजे तक्रारीचा. कारवाई केली तर एक पण नगरसेवकाचा, एक पण आमदारांचा, एक पण मंत्र्यांचा फोन नाही आला पाहिजे, देतो आम्ही परवानगी. कारण कारवाई केली, डीजे पोलीस स्टेशनला घेऊन गेले, फोनवर फोन येत राहतो. हा म्हणजे नाही, एका फोन नंतर दुसरा फोन, असं फोन नंतर फोन येत राहतो. मग नगरसेवक म्हणतात आमचं तेवढं सोडा, बाकीच्यांचं राहू दे. असं तर आम्ही नाही करू शकत ना मॅडम, तुम्ही आमच्याच हद्दीत राहता, आमचं सोडा. मग तर अजिबातच सोडणार नाही. तर विनंती ही आहे, सुरुवात आपण करावी. सातारा हे राजधानीचं शहर आहे आणि इथून सुरुवात करताना खूप चांगल्या गोष्टींची सुरुवात व्हावी. ती आम्ही सज्ज आहोत. तुमच्या काही सूचना असतील, तुमच्या काही मागण्या असतील, प्रशासनाकडून जे काही सहकार्य असेल, आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. तुमच्यासोबत, तुमच्याबरोबर रस्त्यावर थांबून आम्ही हा गणेशोत्सव साजरा करू. जय हिंद. एक प्रामुख्यानं मागणी आली की एक खिडकी योजना दरवर्षी केली जाते आणि दरवर्षी ती काही अपेक्षेप्रमाणे पूर्ण होते. नगराध्यक्ष साहेब या ठिकाणी माझ्या योगायोगाने शेजारी आहेत आणि त्यांनी आणि मी चर्चा केल्यानंतर एक ठरवलं की यावर्षीची एक खिडकी योजना ही केवळ नाव लिहिण्यापुरती मर्यादित असू नये, तर ती प्रत्यक्षात आली पाहिजे. त्यांनी माझ्यापूर्वी बोलताना एक सांगितलं की आम्ही नगरपालिकेमध्ये लगेच ती सुरुवात करतोय. CO साहेबांनी सांगितलं की ऑनलाईन पद्धतीने आपण ॲप्लिकेशन करतोय, परंतु परंपरेचा वारंवार उल्लेख झाल्यामुळे तुमची बदललेली परंपरा ऑनलाईनची जी आहे ती चालू ठेवा. परंतु काही मंडळे छोटी आहेत, काही कार्यकर्ते जुन्या पठडीतले असतील, त्या सगळ्यांनाच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आणि त्यासाठी पुन्हा कुठल्या तरी सेंटरमध्ये जाणं किंवा सेवा केंद्रामध्ये जाणं शक्य होणार नाही किंवा त्याच्यामध्ये आणखी अडचण वाटू शकेल. तर आपलं पारंपरिक पद्धतीने सुद्धा तुमची एक खिडकी योजना जी नगरपालिकेमध्ये सुरू होणं अपेक्षित आहे ती निश्चितपणे सुरू करा. मी या एक खिडकी योजनेमध्ये ज्या ज्या विभागांचे अधिकारी असणं अपेक्षित आहे त्या सगळ्या विभाग प्रमुखांशी स्वतः बोलेल. त्याच्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक असतील, MSCBचे SE असतील की जे इथले सर्वात वरिष्ठ अधिकारी त्या विभागाचे, त्याचबरोबर वाहतूक शाखा असेल किंवा नगरपालिका असेल, या सगळ्या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक माझ्याकडे मी नक्की घेणार आणि यांना कंपल्शन करणार आहे की या एक खिडकी योजनेमध्ये एक कर्मचारी आपण गणेशोत्सव संपेपर्यंत निश्चितपणे तिथंच ठेवावा आणि त्याची ही जबाबदारी राहील की तिथं अर्ज आल्यानंतर सगळ्या विभागांशी संपर्क करणे, म्हणजे आपापल्या विभागाच्या प्रमुखांकडे संपर्क करून ती परवानगी घेऊन त्याच ठिकाणावरनं ती परवानगी निर्गमित करणे. परंतु त्याच वेळेस मी आपल्यालाही आवाहन करतो, विनंती करतो की आज सकाळी अर्ज दिला आणि संध्याकाळी मला परत लगेच तिथूनच परवानगी दे असा आग्रह करू. कारण कसं आहे, तिथं कर्मचारी जो बसणार आहे तो निर्णय घेणारा असणार नाही. त्याच्यामुळे विहित आपण तर लगेच सुरू करताय, परंतु लवकर जर आपण अर्ज करू शकला तर आपल्याला निर्णय घेण्यासाठी वेळ मिळेल आणि जी आपली अपेक्षा आहे की एकाच ठिकाणी आम्हाला जावं लागावं आणि वेळेमध्ये कुठलेही हेलपाटे न करता आम्हाला परवानग्या मिळाव्या, ती अपेक्षा पूर्ण व्हायला मदत होईल. माझ्या या मताशी तुम्ही निश्चितपणे सहमत व्हाल.